छत्रपती संभाजीनगर जवळील शेंद्रा येथील मांगीर बाबा हे परिसर आणि भाविकांसाठी श्रद्धेचे एक मोठे केंद्र आहे। या देवस्थानबद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे। देवस्थानचे महत्त्व। शेंद्रा येथील मांगीर बाबा मंदिर हे अत्यंत जागृत देवस्थान मानले जाते। या ठिकाणी दर्शनासाठी केवळ संभाजीनगरमधूनच नव्हे तर मराठवाड्यातून आणि राज्याच्या विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने येतात। भाविकांच्या श्रद्धेनुसार येथे येणाऱ्या प्रत्येकाची मनोकामना पूर्ण होते। 2. मंदिराचे स्थान। हे मंदिर छत्रपती संभाजीनगर ते जालना रोडवर शहरापासून साधारण 12 ते 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या शेंद्रा MIDC परिसराजवळ स्थित आहे। डोंगराच्या कुशीत आणि निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर वसलेले असल्याने येथे येणाऱ्यांना मानसिक शांतता लाभते। 3. मांगीर बाबांच्या कथा आणि श्रद्धा। लोकदैवत। मांगीर बाबा हे अनेक समाजांचे कुलदैवत किंवा ग्रामदैवत म्हणून पूजले जातात। सांस्कृतिक वारसा। स्थानिक लोककथांनुसार मांगीर बाबा हे एक महान तपस्वी किंवा योद्धा होते, ज्यांनी लोकांच्या कल्याणासाठी आपले जीवन समर्पित केले होते। गाडा ओढण्याची परंपरा। अनेकदा या ठिकाणी विशेष उत्सवांच्या वेळी गाडा ओढणे किंवा विशेष धार्मिक विधी करण्याची परंपरा पाहायला मिळते। 4. उत्सव आणि यात्रा। वार्षिक यात्रा। दरवर्षी येथे मोठी यात्रा भरते। या यात्रेला लाखो भाविक हजेरी लावतात। अमावस्या आणि पौर्णिमा। अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी या मंदिरात विशेष गर्दी असते। अनेक भाविक या दिवशी पायी चालत दर्शनाला येतात। भंडारा। उत्सवाच्या दिवशी महाप्रसादाचे भंडारा आयोजन केले जाते। 5. मंदिराचा परिसर। गेल्या काही वर्षांत शेंद्रा परिसराचा औद्योगिक विकास झाल्यामुळे मंदिराकडे जाण्यासाठी चांगले रस्ते उपलब्ध झाले आहेत। मंदिर परिसरात भाविकांच्या सोयीसाठी धर्मशाळा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। मंदिराच्या आजूबाजूला झाडे आणि डोंगर असल्यामुळे हे ठिकाण पर्यटन आणि अध्यात्म अशा दोन्ही दृष्टीने महत्त्वाचे ठरले आहे। टीप: तुम्ही जर या ठिकाणी पहिल्यांदा जाणार असाल तर मंगळवार किंवा रविवार या दिवशी अधिक गर्दी असण्याची शक्यता असते। सकाळी लवकर किंवा संध्याकाळच्या वेळी जाणे अधिक सोयीचे ठरेल। शेंद्रा येथील मांगीर बाबांबद्दल भाविकांमध्ये अनेक अगाध श्रद्धा आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या लोककथा प्रचलित आहेत। या कथा केवळ चमत्कारांवर आधारित नसून त्या लोकांच्या गाढ विश्वासाचा भाग आहेत। काही प्रमुख श्रद्धा आणि प्रचलित कथा खालीलप्रमाणे आहेत। संकटातून रक्षण करणारा देव। अनेक भाविकांची अशी श्रद्धा आहे की जेव्हा एखादा भक्त खऱ्या मनाने आणि संकटाच्या वेळी मांगीर बाबांचा धावा करतो तेव्हा बाबा कोणत्या ना कोणत्या रूपाने मदतीला धावून येतात। विशेषतः अपघातातून बचावणे किंवा मोठ्या आजारातून बरे होणे अशा अनुभवांच्या अनेक कथा स्थानिक पातळीवर ऐकायला मिळतात। 2. गाडा ओढण्याची परंपरा आणि नवस। शेंद्रा येथील यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे गाडा ओढणे। यामागे एक जुनी श्रद्धा आहे। ज्या भाविकांचा नवस पूर्ण होतो ते यात्रेच्या दिवशी फुलांनी सजवलेला गाडा आपल्या अंगाने किंवा हाताने ओढतात। कित्येक भाविक हे लोखंडी गळ टोचून घेऊन किंवा कडक उपवास करून ही सेवा पूर्ण करतात। असे मानले जाते की बाबांच्या कृपेने त्यांना या वेदना जाणवत नाहीत। 3. निसर्ग आणि प्राण्यांवरील प्रेम। काही जुन्या कथांनुसार मांगीर बाबा हे निसर्गाच्या सानिध्यात राहणारे आणि पशुपक्ष्यांचे रक्षक होते। आजही अशी श्रद्धा आहे की मंदिर परिसरातील झाडांना किंवा तेथील नैसर्गिक संपत्तीला हानी पोहोचवल्यास त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात। म्हणूनच येथील परिसराचे पावित्र्य राखण्याकडे भाविकांचा कल असतो। 4. साखळी आणि कडा यांमधील श्रद्धा। अनेक घराण्यांमध्ये मांगीर बाबांचे कडा, हातात घालायचे कडे किंवा साखळी घालण्याची प्रथा आहे। जर कुटुंबातील एखाद्या सदस्यावर किंवा पाळीव प्राण्यावर मोठे संकट आले तर मांगीर बाबांच्या नावाने साखळी बांधण्याचा नवस केला जातो। संकट टळल्यानंतर शेंद्रा येथे येऊन ती साखळी बाबांच्या चरणी अर्पण केली जाते आणि महाप्रसाद वाटला जातो। 5. शेती आणि समृद्धीची कथा। शेंद्रा आणि आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांची अशी श्रद्धा आहे की शेतातील पीक कापणीनंतर त्याचा पहिला नैवेद्य अंश मांगीर बाबांना दाखवल्यास वर्षभर अन्नाची कमतरता भासत नाही। धान्याच्या राशीला बाबांचा स्पर्श झाला की त्यामध्ये बरकत येते असा शेतकऱ्यांचा अनुभव अनेक कथांमधून सांगितला जातो। 6. न्यायाची देवता। स्थानिक लोक मांगीर बाबांना न्यायाचा देव मानतात। जर कोणावर अन्याय झाला असेल किंवा काही हरवले असेल तर बाबांसमोर गाऱ्हाणे मांडले जाते। भाविकांच्या मते बाबा चुकीच्या माणसाला शिक्षा देतात आणि सत्याची साथ देणाऱ्याला न्याय मिळवून देतात। विशेष बाब, या कथा अधिकृत इतिहासापेक्षा अनुभव आणि श्रद्धा यांवर जास्त आधारित आहेत। प्रत्येक भाविकाचा अनुभव वेगळा असू शकतो, पण या सर्व कथांचा मूळ उद्देश मांगीर बाबांवरील अतूट विश्वास हाच आहे। मांगीर बाबा यांच्या नावाच्या उत्पत्तीबद्दल आणि अर्थाबद्दल जनमानसात विविध समजुती आणि धार्मिक संदर्भ आहेत। हे नाव केवळ एक ओळख नसून ते एका विशिष्ट संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक मानले जाते। नावाबद्दलच्या प्रमुख बाबी खालीलप्रमाणे आहेत। नावाचा उगम मांग अधिक वीर।
अनेकांच्या मते मांगीर हा शब्द मांग आणि वीर या दोन शब्दांच्या संयोगातून तयार झाला असावा। ऐतिहासिक आणि लोकपरंपरेनुसार शूर योद्ध्यांना किंवा समाजासाठी बलिदान देणाऱ्या पुरुषांना वीर म्हटले जायचे। मातंग मांग समाजातील एका अत्यंत प्रभावशाली शूर आणि आध्यात्मिक पुरुषाने लोककल्याणासाठी कार्य केले, म्हणून त्यांना मांगीर बाबा मांग वीर असे नाव पडले असावे, अशी एक दाट शक्यता सांगितली जाते। 2. मातंग समाजाचे श्रद्धास्थान। मांगीर बाबांना प्रामुख्याने मातंग समाजाचे आद्य दैवत किंवा कुलदैवत मानले जाते। या समाजात मांगीर हे नाव अत्यंत आदराने घेतले जाते। त्यांच्या नावाने मांगीर बाबा की जय असा जयघोष केला जातो, जो शक्ती आणि प्रेरणेचे प्रतीक मानला जातो। 3. मातंग ऋषी यांच्याशी संबंध। काही आध्यात्मिक संदर्भानुसार या नावाचा संबंध प्राचीन मातंग ऋषींशी जोडला जातो। पौराणिक कथांमध्ये मातंग ऋषींचे स्थान मोठे आहे। लोकपरंपरेत काळानुसार शब्दांचे अपभ्रंश होऊन मातंगवरून मांगीर असे नाव रूढ झाले असावे। बोला लावायचं का? बोला बाबा सांगा। आणि देवराजाला साखर व्हायचे हा आम्ही नीतिनियमानं वर्षातून एक दर्शनाला येतो मांगीर बाबाला। आणि आम्ही जे काही दुःखसुखाबद्दल बोललं हा आता वाटतं की आमच्या तब्येती ठीक झाल्या। किती वर्ष मला कमी जाता मी वयाचा 22-23 वर्षापासून माझ्या वयानुसार। बरं बरं आज तुमचं वय किती आहे? आज मी 62 वर्ष। अजून काय सांगायचं सांगू शकता तुम्ही? त्यापेक्षा आम्ही ज्यावेळेस आम्ही श्रद्धा ठेवतो तेव्हा आमचं दुःख सुख आणि आम्हाला सर्व मुलं बाळा सर्व व्यवस्थित असावा आमचं जे बोललं ते होतं। आम्ही काही धनदिव्य मागत नाही देवाला, जे आपण कष्टाचं त्याला बरकत मागतो। मावशी बोलतो। मावशी बोला, तुम्ही 2 शब्द बोला। का बोला? नाव सांगा, नाव सांगा। आम्ही इथं येतो दर्शनाकरता आणि आपल्याला अनुभव येतोय। नाव सांगा तुमचं। सिंधू अंकुश खंदारे राहणार सावखेड बोई। सावण खेळा भुई हा ला दूर आहे ना ते? कोणी जिल्ह्यात आहे? बुलढाणा जिल्हा। बुलढाणा। बरं बरं तिथून आलो। किती वर्षापासून येता? आता सोबतच येत होतो आम्ही। बरं 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 आपल्यापासून आम्हाला जास्त खात्री परत दिली आणि त्यासाठी अनुसार आम्हाला इथली माहिती भेटली, आधी काही माहिती नाही। ठीक आहे बोला। गाव जाताना हा किसन भिवाजी खिलारे हा जवळजवळ 30 वर्षापासून येतो। हा इथं येण्याचं आयोजन काय? कशासाठी येतं इथं? हे फक्त मांगीर बाबासाठी येतो आम्ही। मांगीर बाबाला काय मागणी करता? काय ना आपल्याला पावतो म्हणून आपण येतो। बरं. यावर्षी नवस आणणार, पुन्हा पुढच्या वर्षी या, नवस आणला? बरं बरं पुन्हा पुढच्या वर्षी या। बोला बाबा नाव। गंगाराम जबरू लोखंडे हा राहणार साखरखेड हा तालुका देवळगावराजा हा जिल्हा बुलढाणा। हा हा मी दरवर्षी येतो इथं दर्शनाला। काही बिमारी असली त्याचं नाव घेतो आम्हाला संकटातून काढतोय। हा. आमचं सारं घरदार व्यवस्थित आहे। हा आम्ही त्याच्याशिवाय कोणतीही गोष्ट राज्य झोपायचं हा. असो सूर्यनारायण निघतं त्याचे तिघांचे नावं घेतले स्वतः पाहिजे व्यवस्थित नाही। किती वर्षापासून येता? कमीत कमी बरं 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 ठीक आहे। 4. नावाचा आध्यात्मिक अर्थ। मांगीर या नावाचा उल्लेख अनेकदा शक्ती आणि संरक्षणाशी जोडला जातो। भाविकांच्या मते हे नाव घेतल्यावर संकटाचे निवारण होते। बाबा हा शब्द त्यांना देण्यात आलेला आदरार्थी सन्मान आहे, जो त्यांना पितृतुल्य आणि मार्गदर्शक स्थानी बसवतो। 5. स्थानिक नावे आणि ओळख। काही ठिकाणी त्यांना मांगीर महाराज किंवा मांगीर देव असेही संबोधले जाते। शेंद्रा छत्रपती संभाजीनगर येथील स्थानामुळे त्यांना अनेकदा शेंद्राचे मांगीर बाबा म्हणून ओळखले जाते, ज्यामुळे त्या परिसराच्या नावाशी त्यांचे नाव कायमचे जोडले गेले आहे। थोडक्यात सांगायचे तर मांगीर बाबा हे नाव शौर्य, त्याग आणि आध्यात्मिक शक्तीचा संगम आहे। हे नाव एका अशा महापुरुषाची ओळख करून देते ज्यांनी समाजाचे रक्षण केले आणि आजही लाखो लोकांसाठी ते श्रद्धेचे स्थान आहे। शेंद्रा येथील मांगीर बाबा देवस्थानमध्ये बोकडाचा नवस, बळी देण्याची प्रथा, फेडणे ही एक अत्यंत जुनी आणि प्रबळ सामाजिक धार्मिक परंपरा आहे। ग्रामीण संस्कृतीत या प्रथेला मानपानाचा विधी मानले जाते। याबद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे। नवस बोलण्याची पद्धत। जेव्हा एखादा भाविक कठीण प्रसंगात असतो, जसे की कुटुंबातील कुणाचे गंभीर आजारपण, शेतीतील नुकसान किंवा इतर कोणतेही मोठे संकट, तेव्हा तो मांगीर बाबांकडे साकडे घालतो। माझे हे काम पूर्ण झाल्यास किंवा संकट टळल्यास मी तुमच्या चरणी बोकडाचा बळी देईन, असा नवस बोलला जातो। 2. नवस फेडण्याची प्रक्रिया। नवस पूर्ण झाल्यानंतर भाविक आपल्या नातेवाईकांसह आणि मित्रपरिवारासह शेंद्रा येथे येतात। पूजा अर्चा,
सर्वप्रथम मांगीर बाबांची मनोभावे पूजा केली जाते, त्यांना नैवेद्य दाखवला जातो. बळी देण्याचा विधी, बाबांच्या नावाने बोकडाचा बळी दिला जातो. याला स्थानिक भाषेत मान देणे असेही म्हणतात. प्रसाद, महाप्रसाद. बळी दिलेल्या मांसाचे जेवण तिथेच मंदिर परिसरात किंवा जवळच्या मोकळ्या जागेत शिजवले जाते. हा महाप्रसाद सर्व नातेवाईक आणि उपस्थित भाविकांना वाटला जातो. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी हा प्रसाद घरी नेण्यास मनाई असते, तो तिथेच संपवावा लागतो अशी प्रथा आहे. 3. या प्रथेमागची भावना, कृतज्ञता. हा विधी म्हणजे केवळ बळी नसून देवाने केलेल्या मदतीबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता आहे असे भाविक मानतात. बलिदान. आपल्या आवडत्या किंवा मौल्यवान वस्तूचा प्राण्याचा त्याग करून देवाला प्रसन्न करण्याची ही एक पुरातन पद्धत आहे. सामाजिक एकत्रीकरण. या निमित्ताने संपूर्ण गाव किंवा नातेवाईक एकत्र येतात, ज्यामुळे सामाजिक बांधिलकी जपली जाते. 4. काळानुसार झालेले बदल. आजच्या काळात या प्रथेमध्ये काही प्रमाणात बदलही दिसून येतात. शाकाहारी पर्याय. काही भाविक आता प्राण्यांचा बळी देण्याऐवजी नारळ वाढवून किंवा पिठाचा बोकड करून तो अर्पण करतात. प्रशासनाकडून स्वच्छतेबाबत कडक नियम पाळले जातात. ठराविक जागेतच हे विधी पार पाडण्याच्या सूचना दिल्या जातात. 5. विशेष दिवस. बोकडाचं नवस फेडण्यासाठी प्रामुख्याने मंगळवार, रविवार किंवा अमावस्या, पौर्णिमा या दिवसांना अधिक महत्त्व दिले जाते. यात्रेच्या काळात तर अशा नवस फेडणाऱ्यांची मोठी रीघ लागलेली असते. एक सामाजिक वास्तव. जरी ही प्रथा श्रद्धेचा भाग असली तरी अलीकडच्या काळात प्राणीप्रेमी आणि काही सामाजिक संघटनांकडून अशा प्रथांऐवजी गरजू लोकांना मदत करणे किंवा इतर स्वरूपात दानधर्म करण्याबाबत जनजागृती केली जात आहे. मात्र आजही ग्रामीण आणि निमशहरी भागात मांगीर बाबांवरील श्रद्धेपोटी ही परंपरा मोठ्या उत्साहात पाळली जाते. छत्रपती संभाजीनगरजवळील शेंद्रा येथील चैत्र पौर्णिमेची यात्रा ही केवळ एक धार्मिक सोहळा नसून ती मराठवाड्यातील सांस्कृतिक एकतेचा आणि लोकपरंपरेचा एक मोठा उत्सव आहे. या यात्रेची काही विशेष वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. यात्रेचा काळ आणि उत्साह. चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंतीचा काळ हा उन्हाळ्याच्या सुरुवातीचा काळ असतो. या दिवशी मांगीर बाबांची यात्रा मोठ्या थाटामाटात भरते. शेंद्रा गाव आणि मंदिर परिसर हा रोषणाईने आणि भाविकांच्या गर्दीने फुलून जातो. लाखो भाविक मांगीर बाबा की जयच्या जयघोषात परिसर दणाणून सोडतात. 2. गाडा ओढण्याचा थरार. मुख्य आकर्षण. शेंद्रा यात्रेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गाडा ओढणे. अनेक भाविक आपला नवस पूर्ण करण्यासाठी किंवा भक्तिपोटी सजवलेले बैलगाडे स्वतःच्या अंगाने ओढतात. काही ठिकाणी भाविक केवळ हाताने किंवा खांद्यावर गाड्याचे जो घेऊन तो ओढत मंदिराला प्रदक्षिणा घालतात. हा विधी पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असते. 3. काठीची मिरवणूक. यात्रेच्या दिवशी मांगीर बाबांच्या मानाची काठी मिरवली जाते. ही काठी गावातील प्रमुख मार्गावरून ढोल ताशांच्या गजरात मंदिरात आणली जाते. या काठीला दर्शन घेण्यासाठी आणि तिला स्पर्श करण्यासाठी भाविकांची मोठी ओढाताण असते. 4. कुस्त्यांचा हंगामा. ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणजे कुस्ती. या यात्रेनिमित्त शेंद्रा येथे मोठे कुस्त्यांचे फड, दंगल आयोजित केले जातात. यामध्ये महाराष्ट्रभरातील नामवंत पैलवान सहभागी होतात. जिंकणाऱ्या पैलवानाला मांगीर बाबांच्या नावाने मानाची गदा किंवा बक्षिसे दिली जातात. 5. ग्रामीण बाजारपेठ आणि मनोरंजन. यात्रेच्या निमित्ताने येथे मोठी बाजारपेठ भरते. लहान मुलांची खेळणी, पाळणे, जादूचे खेळ, मिठाईची दुकाने, विशेषतः पेढे आणि जिलेबी यांची रेलचेल असते. संसाराला लागणाऱ्या वस्तू, शेतीची अवजारे आणि मातीची भांडी यांचीही मोठी विक्री या काळात होते. 6. महाप्रसाद आणि भंडाऱ्याची उधळण. यात्रेच्या दिवशी भंडारा, हळद उधळली जाते, ज्यामुळे अवघे मंदिर सुवर्णमय दिसू लागते. यात्रेकरूंसाठी ठिकठिकाणी महाप्रसादाचे वाटप केले जाते. अनेक लोक या दिवशी आपली नवसाची जेवणे, बोकड किंवा पुरणपोळीचा नैवेद्य घालतात. 7. सामाजिक सलोखा. या यात्रेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात. मांगीर बाबांना मानणारा एक मोठा वर्ग सर्व स्तरांत असल्याने ही यात्रा सामाजिक सलोख्याचे प्रतीक बनली आहे. एक खास गोष्ट. शेंद्रा परिसर आता MIDCमुळे पूर्णपणे बदलला असला तरी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी मात्र तेथे अस्सल ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडते. जर तुम्हाला या परंपरेचा अनुभव घ्यायचा असेल तर चैत्र पौर्णिमेला सकाळी लवकर जाणे केव्हाही चांगले. तर मंदिराविषयीची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी आशा आहे. ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. अशाच आणखी मंदिरांच्या माहितीसाठी गावोगावचे मंदिरे या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.